नमस्कार. कालच्या व्हिडिओमध्ये मी बोलली होती की मूग डाळीच्या ढोकळ्याची रेसिपी सांगेन. तर ही रेसिपी इतकी सुंदर आणि छान बनते. मी माझ्या कामावरसुद्धा हा ढोकळा बनवते आणि घरीसुद्धा अतिशय पौष्टिक असा बनतो. तर नक्की ट्राय करा. तर इथे मी एक वाटी डाळ घेतलेली छिलकेवाली आणि छान अशी हिला धुवून घेतली आणि त्यानंतर रात्रभर सोक केली आणि रात्रभर सोक झाल्याच्यानंतर सकाळी हिला भिजून छान अशी हिला धुवून घेतले. 2-3 पाण्याने धुवून घेतल्याच्यानंतर याची साल अशी सेपरेट करून घेतलेत आणि त्यानंतर मिक्सर जारमध्ये टाकून यांना वाटून घ्यायचं आहे. त्याच्यामध्ये खूप कमी पाणी घालायचं आहे, जास्त पाणी घालायचं नाही आहे. आणि याच्यासाठी मी अद्रक आणि मिरची घातली आणि छान असा मिक्सरला जाडसर असा वाटून घेतला आहे. बघू शकता असा बॅटर आहे. आणि त्यानंतर मग याच्यामध्ये मी छोटा पीस असा दुधीचा घेतला आणि दुधीला लगेच किसून लगेच घालायचं आहे. तर ह्या बॅटरमध्ये चवीपुरता मीठ घातलं आहे आणि जो दुधी किसलेला आहे तो घातला आहे. त्या दुधीचं काही पाणी वगैरे काढून नाही घेतलं आहे. आणि छान मिक्स झाल्याच्यानंतर याच्यामध्ये मी अर्धा पॅकेट इतका इनो घातला आहे. इनोने घातल्याच्यानंतर याला एकाच डायरेक्शनने हलवायचं आहे, नाहीतर मग त्याच्यामध्ये फ्लफीपणा येत नाही. आणि त्यानंतर एका डब्याला मी इथे तेल लावून घेतलं आहे आणि त्याच्यामध्ये मी हे 2 बॅचमध्ये हे बॅटर ओतून घेतलं आणि अजिबात टॅब नाही करायचं आहे. त्यानंतर कढईमध्ये स्टँड ठेवून थोडं पाणी घालून यांना छान असं स्टीम करून घ्यायचं आहे 10 मिनटं मीडियम टू लो गॅसवर. आणि हे एकदम छान असा हा झाला की याला काढून घ्यायचं आणि एक 5-10 मिनटाने याला कट करून घ्यायचं आहे व्यवस्थित असं. आणि याच्यामध्ये बघू शकता एकदम छान असा हा ढोकळा तयार झालेला आहे. हा जास्त असा फ्लफी होत नाही, पण जितका होऊ शकतो तितका आहे. आणि त्यानंतर याच्यासाठी तडका रेडी केला आहे. तडक्यामध्ये मी इथे 2 चमचे तेल घेतलं, त्याच्यामध्ये राई, हिंग, कढीपत्ता एवढंच घातलं आहे. आणि ही छान अशी फोडणी त्याच्यावर टाकून घ्यायची आहे ढोकळ्यावर. आणि एकदम छान असा हा लहान मुलांच्या टिफिनसाठी रेडी आहे. नक्की करून पहा आणि मला कमेंट करा. याच्यासोबत मी पुदिना धनियाची चटणी टाकली आहे, तुम्ही कोणतीही टाकू शकता. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. बाय.